नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही इथं बघू शकता, संस्थेचं नाव एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा प्रायमरी. ही जाहिरात 4/1/2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि आज ती आपल्यासमोर मी आणत आहे. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा या व्यवस्थापनेच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी भरपूर अशा जागा उपलब्ध झालेल्या आहेत. हे पाहून घ्या. टोटल यामध्ये 149 बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध आहेत. दिव्यांगासाठी सुद्धा आहे, अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे जागा आहे. याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय की शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आणि निकष काय काय आहेत ते. तर 1ली ते 5वीपर्यंत जे वर्ग आहेत त्या वर्गासाठी माध्यम मराठी आणि शिकवण्याचे माध्यम मराठी पाहिजे. क्वालिफिकेशन म्हणजे आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC म्हणजेच 12वी पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता ही डिप्लोमा अशी पाहिजे. म्हणजे यांचं DED झालेलं पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांनी CTETचा किंवा TETचा पेपर 1 हा क्लिअर केलेला पाहिजे. तर एकूण पदे आहेत 125. त्याचप्रमाणे नंबर 2मध्ये जर तुम्ही बघू शकत असाल तर माध्यम मराठीसाठी 6वी ते 8वीसाठी इंग्लिश विषयासाठी त्यांना ग्रॅज्युएशन झालेला उमेदवार आणि डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं म्हणजे व्यावसायिक अर्हता BEd किंवा DED अशी पात्रता असलेला विद्यार्थी त्यांना पाहिजे. त्याचबरोबर त्यानं TET पेपर 2 हा क्लिअर केलेला पाहिजे किंवा CTET पेपर 2. यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या विषयाच्या 18 जागा आहेत. जिल्हा परिषदसाठी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी सोशल सायन्ससाठी ग्रॅज्युएट झालेला शिक्षक आणि त्याचबरोबर त्याचं BEd किंवा DED पूर्ण असलेलं पाहिजे आणि CTET TETचा पेपर 2 सोशल सायन्सचा त्याने क्लिअर असलेला पाहिजे. पण या विषयासाठी एकदम कमी म्हणजे 2च फक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. चौथा जी आहे विषय आहे तो सायन्ससाठी आहे. याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी आहे. ग्रॅज्युएट झालेला पाहिजे आणि BEd किंवा DED त्याचबरोबर TET आणि CTET पेपर 2 हा क्लिअर पाहिजे. तर सायन्स आणि मॅथ्ससाठी एकूण 61 जागा आहेत. अशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये 206 एकूण जागा आहेत. याचमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना पण दिलेल्या आहेत. त्या आपण बघूया काय. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळ mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2022ची TAIT परीक्षा दिली आहे तेच विद्यार्थी इथं ॲप्लिकेबल आहेत. ज्यांनी TAIT परीक्षा दिलेली नाही ते विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये पात्र नाहीत. इच्छुक व अर्हताधारक करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. त्याचबरोबर 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या वर्गांना तुम्हाला जर शिकवण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही TET किंवा CTET पेपर 1 आणि पेपर 2 असे अनुक्रमे तुम्ही पास असायला हवे, तरच तुम्ही तिथं ॲप्लिकेबल आहात. आता या जाहिरातीमध्ये 9वी ते 12वीची जाहिरात नाही आहे, त्यामुळे आपण हे आत्ता इथं काय बघायला नको. पण 9वी ते 12वी जर तुम्ही कुठं अप्लाय करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला TAIT परीक्षा फक्त उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आपण दुसरी जाहिरात बघूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात क्रमांक 2 आत्ता उपलब्ध झालेले आहे. तर ही आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड प्रायमरी विभागासाठी आहे. तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातींसाठी वर्गांसाठी आरक्षणीय रिक्त पदांचा तपशील इथं पाठवलेला आहे. तर याच्यामध्ये एकूण 561 अशा एकूण 998 अशा एकूण जागा उपलब्ध आहेत. तशा बघायला गेलं तर ह्या बऱ्याचशा जागा आहेत. आपल्याला माहिती आहे की जेवढी उपलब्ध संख्या आहे त्याच्या 70% जागा
या पवित्र पोर्टलवर ह्या भरतीमध्ये येणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय की 1ली ते 4थीसाठी एकूण 160 जागा उपलब्ध आहेत. विषय आहे मराठी. त्यानंतर ऑल सब्जेक्ट विषय आहे. 1ली ते 4थीसाठी पुन्हा 538 जागा आहे ऑल सब्जेक्ट्स. माध्यम आहे इंग्लिश आणि हे मराठी आत्ता आपण बघितलं. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी मराठी माध्यमाचा मॅथ्स आणि सायन्स विषयासाठी 244 जागा आहे. त्याचप्रमाणे 6वी ते 8वी इंग्लिश माध्यमासाठी पण मॅथ्स आणि सायन्स या सब्जेक्टसाठी 56 जागा आहे. म्हणजे इथे इंग्लिश माध्यमासाठी आणि मराठी माध्यमासाठी सेपरेट जागा देण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं इथे सुद्धा सर्वसाधारण सूचनामध्ये त्याच सूचना दिलेल्या आहेत. TET पेपर पास पाहिजे, TIT तुम्ही दिलेली पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात येण्याचा श्री गणेशा झालेला आहे. अपेक्षा करूया येत्या 2 दिवसामध्ये सर्व जाहिराती अपलोड होतील. धन्यवाद.